हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. ज्योती सिंपल रेसिपीमध्ये आज आपण लसूण शेव कशी बनवायची ते पाहणार आहोत. चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मग मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी काहीतरी खमंग चविष्ट खावंसं वाटतं. फरसाण शेव बाहेरून आणून ठेवली तर ती काही दिवसांनी नरम पडते आणि त्याची चवही बदलते. मग अशा वेळेस आपण घरच्या घरीच लसूण शेव बनवली तर चला तर मग आज आपण चहाबरोबर खाण्यासाठी किंवा मग मुलांच्या मधल्या वेळेत भूक लागल्यावरती खाण्यासाठी लसूण शेव बनवूयात. बऱ्याचदा शेव तळल्यानंतर शेव तेलकट होते, तर शेव तेलकट होऊ नये यासाठी मी या व्हिडिओमध्ये एक छोटीशी ट्रिक सांगितली आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. लसूण शेव बनवण्यासाठी आधी आपण लसूण वाटून घेऊयात. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी लसूण घालूयात. यामध्ये आता थोडंसं पाणी घालूयात. आपल्याला या लसणाची एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. याला आता झाकण लावूयात आणि हे आता एकदम बारीक वाटून घेऊयात. तुम्ही बघू शकता लसूण किती छान बारीक वाटला गेला आहे. आता लसूण शेवसाठी लागणारे पीठ तयार करून घेऊयात. त्यासाठी एका पातेल्यामध्ये बेसन घेऊयात. मी इथे 2 वाट्या बेसन घेतले आहे. यामध्ये आता चिमूटभर हळद घालूयात. चवीनुसार मीठ घालूयात आणि 1 चमचा ओवा अशा पद्धतीने हातावरती क्रश करून घालूयात. आता 1 चमचा भाजलेले जिरे हातावरती क्रश करून घालूयात. यामध्ये आता 1 चमचा लाल मिरची पावडर घालूयात. तुम्ही लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार घालू शकता. म्हणजे तुम्हाला शेव तिखट पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन लाल मिरची पावडरचा वापर करू शकता. आता आपण तयार केलेली लसूण पेस्ट ह्या पिठामध्ये घालूयात आणि ही लसूण पेस्ट या पिठामध्ये घालताना गाळणीने गाळून घालायची. त्यामुळे काय होईल, मोठा लसूण असेल तो पिठामध्ये जाणार नाही. कारण बऱ्याचदा जर लसणाचे तुकडे शेवग्यामध्ये राहिले तर शेव व्यवस्थित पडत नाही. त्यामुळे लसूण पेस्ट नेहमी पिठामध्ये घालताना ती गाळूनच घालायची. आणि हा शिल्लक राहिलेली लसूण पेस्ट जी आहे ती फेकून न देता आपण याचा भाजीमध्ये वापर करू शकतो. आता हे पीठ आपण छान मळून घेऊयात. त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूयात. पीठ मळताना नेहमी पाण्याचा वापर लागेल तसाच थोडा थोडा करायचा. हे पीठ आपल्याला एकदम घट्टसर मळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पीठ घट्टसर मळले गेले पाहिजे. तुम्ही बघू शकता पीठ किती छान घट्टसर मळले गेले आहे. आता यावरती आपण एक 10 मिनिटासाठी झाकण ठेवूयात आणि हे पीठ असं साईडला ठेवून देऊयात. 10 मिनिटं झाली आहेत. आता आपण शेव बनवायला सुरुवात करूयात. त्यासाठी आपण हे पीठ पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि अशा पद्धतीने शेवची एकदम बारीक प्लेट शेवग्यामध्ये घालायची. आता या शेवग्यामध्ये आपण पीठ भरून घेऊयात. अशा पद्धतीने चमच्याचा वापर करून शेवग्यामध्ये पीठ भरून घ्यायचे. आता या शेवग्यामध्ये पीठ भरून झाले आहे. आता आपण शेव बनवायला सुरुवात करूयात. शेव बनवण्यासाठी मी इथे आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवले होते. शेव बनवताना बऱ्याचदा शेव तेलकट बनते आणि शेव तळताना तेलही जास्त वापरलं जातं. त्यामुळे एक छोटीशी ट्रिक आहे, ती म्हणजे तेल छान गरम करून घ्यायचे आणि तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ घालायचे. तेलामध्ये मीठ घातल्यामुळे शेव तेल कमी पिते आणि शेव तेलकट बनत नाही. तेल व्यवस्थित गरम झाले आहे का हे कसं ओळखायचं, तर अशा पद्धतीने एक पिठाचा छोटासा गोळा तेलामध्ये सोडायचा आणि तो गोळा टाकल्या क्षणी पटकन वरती आला तर समजायचं तेल आपले व्यवस्थित गरम झाले आहे. आता शेव बनवायला सुरुवात करूयात. आता ही शेव दोन्ही बाजूंनी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. एका बाजूने ही शेव छान तळून झाली आहे. आता ही शेव आपण पलटी मारून घेऊयात. शेव आता दोन्ही बाजूनी छान तळून झाली आहे. तुम्ही बघू शकता शेवचा रंग सुद्धा काही सुरेख आला आहे.
आता ही शेव आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आणखीन शेव तयार करून घेऊयात। आता ही सुद्धा शेव छान दोन्ही बाजूनी तळून घेऊयात। शेव छान दोन्ही बाजूंनी तळून झाली आहे। आता ही सुद्धा शेव आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या पिठाची शेव बनवून घेऊयात। तयार झाली खमंग कुरकुरीत अशी लसूण शेव। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेजारची बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।